सगळी तयारी चालू झालेली आहे. खांब गाडतात 4 केळीचे आणि मग पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवू कसं काय. काका काय करतात? आम्ही काड्या साफ करतोय. हे कशासाठी लागते? आता आपण नारळाच्या वरती अच्छा, पहिली माळ ते हे चढवतात ते ना. कमळ लावणाऱ्याला फुलं. आणि हे बघा काका रेडी आहेत मोठे. अजून लसूण सोडून काय करतात तुम्ही? अच्छा, आत्या कशा आहेत? आणि ही नीता आत्या. मोठे बाबा काकी. रोज दुपारीपासून काढा साफ करत बसलं पाहिजे. आणि पाऊस आलाय. जी आलेले आहेत मोठ्या मनावर करायला गेलेला आहे. पूजा चालू झालेली आहे. गणपती पूजन. इकडे आता देवी बसतात. खाली पकड, खाली पकड, खाली पकड. ओम अम्बे माते की जय, अम्बे माते की जय, अम्बे माते की जय.
आणि जे पर्यंत 5 काही नाही ओ माणसांचा हा कृपादयाची सर्वांगी सुंदर उत्सेंदुराची घंटी जगे मा मुक्ताफळाची जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मा चरणा मात्रे मा कामना पूर्ती जय देव रत्नाकर्षित फळात गौरी कुमरा चंदनाची रोटी कुंकुम केशमेव बंधू सखा तमेव विद्या देव तमेव सर्व मम देव देव भाषा करोमि यज्ञं सकल परस्पर नारायणाय समर्पयामि शुभं शुभं राम नारायणं कृष्णरामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे माते की जय भगवती महाकाली महालक्ष्मी महासरस्वती शक्ति नव दुर्गा देवता चरण कमले मंत्र पुष्पं समर्पयामि फुलवा। आम्ही आता पडगे गावात आलेलो आहोत। पडगे गावात गेली 40-42 वर्ष 40 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जातो आणि या दिवशी घरोघरी घट नसून प्रत्येक कुटुंबामध्ये एकाच कुटुंबामध्ये हा घट फिरवला जातो। त्याप्रमाणे घरोघरी म्हणजे काही लोकांच्याकडे 12 वर्षांनी, काहीकडे 10 वर्षांनी, काही लोकांच्याकडे 20 वर्षांनी असा हा घट बसवला जातो आणि हा मोठा नवरात्रोत्सव साजरा करत आहेत। त्याबद्दल मी आमच्या गुरुजींचं स्वागत करतोय। गुरुजींना मी सांगेन की जरा आम्हाला या घटाबद्दल किंवा नवरात्रोत्सवाबद्दल थोडीशी माहिती द्यावी। हा घट मांडण्याची प्रथा अशी झाली की या ठिकाणी पुत्रसंतती जगत नव्हती, त्यामुळे सिद्ध पुरुषांनी म्हणजे त्या काळातील शंकराचार्य यांनी सल्ला दिला की नवदुर्गाचा यज्ञ करा आणि तो घरी करा आणि त्याप्रमाणे हा यज्ञ सुरू झाला। आज जवळजवळ या यज्ञाला 200 ते 250 वर्षाच्या पूर्वीपासून असेल आणि निश्चित काळ अजून सांगता मला एवढा काळ आहे। आज 42 वर्ष झाली मी या ठिकाणी सप्तशतीचा पौरोहित्याचं कार्य करतो आणि हा पुढेही चालू राहणार आहे। धन्यवाद गुरुजी, चांगली माहिती दिली आणि आमच्या या नवीन पिढीला हे ज्ञान नव्हतं हे तुम्ही आम्हाला तुम्ही सांगितलं त्याबद्दल खरोखर धन्यवाद। पुन्हा एकदा तुमचे आभार। आता प्रसाद बघू काय काय आहे तो। आणि पहिले आहे तीर्थ, जलेबी, ह्याला काय बोलतात? मैसूर। हा हे फ्रूट्स आहे। हा कसला आहे प्रसाद? शेवणी दही, शेव बुंदी। आणि हा
फक्त बुंदी.